Hello friends, up till now in this chapter scalars and vectors we have discussed about what are scalars, what are vectors and how the vectors are added or subtracted. Now for addition or subtraction of vectors we require the vectors of same type. For example, force can be added to force or force can be subtracted from force. We require the same type of vectors for their addition and subtraction. म्हणजे जसं फोर्स हा ॲक्सिलरेशन वेक्टर आहे, फोर्स वेक्टर आहे. सो ॲक्सिलरेशन वेक्टर फोर्स वेक्टर बरोबर ॲड होऊ शकत नाही. ॲक्सिलरेशन वेक्टर ॲड हे ॲक्सिलरेशन वेक्टर बरोबरच होणार आहे. फोर्स वेक्टर हे ॲड फोर्स वेक्टर बरोबरच होणार आहे. सो we require the same type of vectors to add or to subtract. We have discussed about the triangle law of vectors, about the parallelogram law of vectors. And now we have come to a point where we are going to multiply vectors. So we are going to discuss the multiplication of vectors. Now the first type of multiplication is the multiplication of a scalar with a vector and second type is multiplication of vector with a vector. म्हणजे एका स्केलरनी आपण एका वेक्टरचा मल्टिप्लाय केलेला आहे आणि एका वेक्टरनी वेक्टरला मल्टिप्लाय केलेला आहे. दोन्ही मल्टिप्लिकेशन्स आपण डिस्कस करणार आहे. सो मल्टिप्लिकेशन ऑफ अ स्केलर. आता स्केलर कोण आहे? नाउ वी टेक दिस एज एक्झाम्पल. m is mass. Mass is a scalar quantity. It does not require direction. We know. And acceleration is a vector quantity. That's a unit in meters per second square. And त्याला necessary आहे direction. So multiplication of mass with acceleration gives force. Now स्केलरचं मासचं मल्टिप्लिकेशन ॲक्सिलरेशन बरोबर केल्यावर आपल्याला वेक्टर क्वांटिटी मिळते. म्हणजे स्केलरचं मल्टिप्लिकेशन आपण वेक्टर बरोबर केल्यावर आपल्याला वेक्टर क्वांटिटी मिळते, फोर्स. हेन्स सच टाइप ऑफ मल्टिप्लिकेशन इज कॉल्ड ॲज स्केलर मल्टिप्लिकेशन. पण जो रिझल्टंट आहे, जसं इन केस ऑफ ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन रिझल्टंट वेक्टर इज ऑफ द सेम टाइप ॲज द टू इनिशियल वेक्टर्स विच आर ॲडेड. हिअर इज नॉट द केस. इथे जेव्हा आपण दोन एक स्केलर आणि एका वेक्टरचं मल्टिप्लिकेशन करतो त्यावेळेला रिझल्टंट जो आहे तो एक वेगळ्या टाईपचा वेक्टर मिळालेला आहे. म्हणजे इथे हे ॲक्सिलरेशन वेक्टर मास वेक्टर बरोबर मल्टिप्लाय केल्यानंतर रिझल्टंट जो फोर्स वेक्टर आहे तो त्याचं डायमेन्शन वेगळं आहे, त्याचं युनिट वेगळं आहे. इट इज अ डिफरंट टाईप ऑफ वेक्टर. सो दिस इज द मल्टिप्लिकेशन ऑफ अ scalar quantity with a vector. The next is the multiplication of a vector quantity with a vector. Now, vector इथे दाखवल्याप्रमाणे जेव्हा दोन वेक्टर्स मल्टिप्लाय केले जातात तर त्यांचा जो रिझल्टंट आहे तो फर्स्ट केस तो एक तर तो स्केलर येऊ शकतो किंवा जेव्हा दोन वेक्टर्स मल्टिप्लाय केले जातात त्यांचा जो रिझल्टंट आहे तो वेक्टर पण येऊ शकतो. सो असे दोन प्रकारचे मल्टिप्लिकेशन आहे ऑफ वेक्टर विथ अ वेक्टर. दोन वेक्टर्स जेव्हा मल्टिप्लाय होतात, मल्टिप्लिकेशन होतो दोन वेक्टर्सचं, तेव्हा जो रिझल्टंट आपल्याला रिझल्टंट मिळणार आहे, उत्तर मिळणार आहे, आन्सर मिळणार आहे ते स्केलर असू शकतं किंवा वेक्टर असू शकतो. सो नाव वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द स्केलर मल्टिप्लिकेशन. दॅट इज व्हेन. सो इनिशियली वी आर गोइंग टू डिस्कस द स्केलर प्रोडक्ट ऑर डॉट प्रोडक्ट. म्हणजे जेव्हा दोन वेक्टर्स आहेत, म्हणजे समजा एक पी वेक्टर घेतला, एक क्यू वेक्टर घेतला. सो इफ दीज टू वेक्टर्स आर मल्टिप्लाइड, जेव्हा या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, हिअर अ डॉट इज युज्ड, पी डॉट क्यू. आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे रिझल्टंट मिळालं, जे आन्सर मिळालं, ते आन्सर काय आहे तर ते स्केलर क्वांटिटी आहे. असं जेव्हा मल्टिप्लिकेशन होतं दॅट इज द स्केलर प्रोडक्ट. म्हणजे आन्सर काय मिळालं, प्रोडक्ट काय मिळालं, स्केलर. इथे डॉट आपण यूज करतो दोन वेक्टर्सच्या मल्टिप्लिकेशनमध्ये
जेव्हा स्केलर येतो आन्सर, म्हणून इथे आपण याला डॉट प्रॉडक्ट असं सुद्धा नाव दिलेलं आहे. सो P डॉट Q इज P इंटू Q, magnitude of P into magnitude of Q into the angle between the shorter angle. म्हणजे हा पण एक अँगल आहे त्या दोघांमधला, हा मोठा अँगल आहे त्यांच्यामधला, तो नाही घ्यायचा. तर स्मॉलर अँगल बिटवीन हा व्हेक्टर P आहे आणि व्हेक्टर Q आहे आणि त्यांच्यामधला स्मॉलर अँगल आहे थीटा. तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन जेव्हा केलं, P डॉट Q, डॉट प्रॉडक्ट घेतला, स्केलर प्रॉडक्ट घेतला, कारण आन्सर स्केलर येणार आहे, दॅट इज magnitude of P into magnitude of Q into cosine of the angle between the two vectors. Now what is the statement of this? The scalar product or the dot product of two vectors is defined as the product of the magnitude of the two vectors. म्हणजे ह्या P या वेक्टरचा magnitude P and Q या वेक्टरचा हा जो magnitude आहे तो Q, the product of the magnitude of the two vectors and the cosine of the angle between, or the smaller angle between the two vectors. So this is the scalar product. This answer we get is a scalar. Hence, such product is called as scalar product. Now we are discussing about the characteristic of the scalar product. म्हणजे तो स्केलर प्रोडक्ट जो टू वेक्टर्स आहे त्याचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे. सो नाव वी नो, आत्तापर्यंतच्या डेफिनेशनप्रमाणे आपण बघितलं की P डॉट Q इज इक्वल टू P इंटू Q इंटू कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन द टू वेक्टर्स P अँड Q. ओके, नाव इथे आपण हा एक वेक्टर कन्सिडर केलेला आहे. OP हा आहे वेक्टर P आणि OQ हा आहे वेक्टर Q. ह्या Q या पॉईंटपासून मी एक परपॅन्डिक्युलर OP वर ड्रॉप केला. सो दिस परपॅन्डिक्युलर इज QM इज द परपॅन्डिक्युलर. म्हणजे OP वर हा जो परपॅन्डिक्युलर ड्रॉप होतोय तो कुठे मीट होतोय? ॲट पॉइंट M. नाव व्हॉट इज कन्सिडर्ड ट्रायंगल OQM? So OQM is the triangle we have considered. Cosine of the angle, cosine of theta is आपल्याला माहिती आहे की adjacent side upon hypotenuse. So cosine of theta is OM upon OQ. So cos of theta is OM upon OQ. So OM is OQ इकडे शिफ्ट केला. सो OM is OQ cos theta. पण OQ कोण आहे? तर Q आहे. सो OM इज इक्वल टू Q cos theta. म्हणजे हा OM किती मिळालेला आहे मला? तर Q cos theta मिळालेला आहे. ह्यालाच काय म्हणतात? या OMलाच काय म्हणतात? किंवा Q cos theta ला काय म्हणतात? द प्रोजेक्शन ऑफ द व्हेक्टर Q ऑन द व्हेक्टर P असं म्हटलं जातं. किंवा आपण अजून एक ट्रायंगल कन्सिडर करूया. ट्रायंगल ONP. म्हणजे आपण P ह्या पॉईंटपासून P हा जो व्हेक्टर OP आहे त्याचा हा जो लास्ट पॉईंट आहे, P वेक्टरचा जो हा ॲरो हेड आहे, इथून आपण परपॅन्डिक्युलर ड्रॉप केलं ऑन द व्हेक्टर OQ. मग हा परपॅन्डिक्युलर Q या व्हेक्टर किंवा OQ या व्हेक्टरला मीट होतो ॲट पॉइंट N. सो कन्सिडर ट्रायंगल ONP. That is ONP is the triangle we have considered. So cos of theta, so cosine of the angle theta is, we know cosine of the angle is adjacent side upon the hypotenuse. It is the adjacent side upon the hypotenuse. So cosine of the theta is ON upon OP. It is ON upon OP. So ON is OP cos of theta. But what is OP? OP काय आहे? तर आपला वेक्टर P ज्याचा मॅग्निट्यूड P आहे. सो ON is OP. याचा मॅग्निट्यूड किती आहे? P. सो ON, this ON is OP cos theta. सो ON is P cos theta. म्हणजे हा जो ON मिळालेला आहे हा किती मिळालेला आहे? P cos theta मिळालेला आहे. ह्या ONलाच काय म्हटलं जातं? द प्रोजेक्शन ऑफ दिस वेक्टर P. हा जो P वेक्टर आहे किंवा हा जो OP वेक्टर आहे याचं प्रोजेक्शन ऑन दिस वेक्टर Q. सो द प्रोजेक्शन ऑफ द वेक्टर P ऑन द वेक्टर Q इज ON.
Now, we will discuss here. P dot Q is P into Q into cos theta. यालाच मी थोडंसं rearrange केलं. म्हणजे P into Q cos theta. But Q cos theta, I know. Q cos theta is OM. Q cos theta is OM. And OM is the component. OM is the component of this vector Q along the vector P. So, component of Q in the direction of P or along the vector P. So, dot product of P and Q काय आहे तर a vector P or the magnitude of the vector P and the component of another vector Q in the direction, component of Q in the direction of P. So, this is the P dot Q. Similarly, P dot Q ला आपण कसं लिहू शकतो? P magnitude of P into magnitude of Q into cosine of the angle between P and Q म्हणजे cos theta. यालाच मी P आणि Q हे दोन्ही स्केलर क्वांटिटीज आहेत, ते नंबर्स आहेत फक्त. सो मी त्यांना रिअरेंज करू शकते. मी आधी Q लिहू शकते आणि मग P लिहू शकते कारण ते स्केलर क्वांटिटीज आहेत. सो Q इंटू P इंटू कॉस थिटा. यालाच मी थोडं रिअरेंज केलं. मी कसं लिहिलं? Q इंटू P कॉस थिटा. सो but what is P cos theta? P cos theta is ON. P cos theta is ON. And what is ON or what is P cos theta? It is the component of this vector P along the direction of, along the Q. That is component of P in the direction of Q. ON is the component of P in the direction of Q vector. So, we can write P dot Q is equal to Q into P cos theta. That is component of P in the direction of Q. So, in this way, we can sum up. आपण कसं लिहू शकतो? आपण कसं त्याचं स्टेटमेंट करू शकतो की hence the scalar product of two vectors is the product of the magnitude of one vector and the component of the other vector in the direction, component of the other vector in the direction of the first vector. Next is the scalar product obeys the commutative law of vector multiplication. Commutative law, that is, supposing 2 multiplied by 3 is equal to 6. Also, 3 multiplied by 2 is also equal to 6. So, 2 into 3 is equal to 3 into 2. So, this is the commutative law. Similarly, in the vectors also, P dot Q. Vector P dot vector Q is the P, magnitude of P into magnitude of Q into cosine of the angle between them. But हे दोन काय आहेत? तर नंबर्स आहेत, फक्त नंबर्स आहेत, तर ते आपण इंटरचेंज करू शकतो. तर इथे कसे लिहिले? Q into P लिहिलं into cos of theta. So, ह्यालाच आपण कसं लिहू शकतो? Q dot P, because Q dot P is Q into P into cos theta. So, P dot Q is equal to Q dot P. So, we say that the scalar product obeys the commutative law of vector multiplication. The next is the scalar product obeys the distributive law of vector multiplication. Distributive law म्हणजे काय आहे? तर supposing 2 into 3 plus 5. So, 2 into 3 plus 5, that is equal to 2 into 8 is equal to 16. Now, 2 into 3 plus 2 into 5. So, that is equal to 6 plus 10. That is equal to again 16. So, 2 into 3 plus 5 is equal to 2 into 3 plus 2 into 5. हे जसं ह्याच्या आधी आपण आधीच्या वर्गांमध्ये डिस्कस केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे, तसंच आता हे स्केलर बद्दल, व्हेक्टर्स बद्दल आपण बोलतोय. तर हे जे स्केलर प्रोडक्ट आहे हा म्हणजे P डॉट प्रोडक्ट आहे हा. P डॉट व्हेक्टर कसे आहेत? Q आणि R चं ॲडिशन केलेलं आहे. सो P डॉट Q प्लस R, दिस इज इक्वल टू P डॉट Q, याच्याच सारखं सेम P dot Q into P dot R. So, we say the scalar product obeys the distributive law of vector
multiplication. The next, we are going to consider some special cases about the angle. So we know that P dot Q is equal to P into Q into cos theta. Now if this angle theta is 0 degree, that is the two vectors P and Q are पॅरलल, म्हणजे ते दोन व्हेक्टर्स एकमेकांना पॅरलल असतील किंवा ते सेम डायरेक्शन मध्ये असतील, पी च्या डायरेक्शन मध्ये त्याच डायरेक्शन मध्ये क्यू आहे किंवा ते एकमेकांना पॅरलल असतील, तर the angle between the two vectors, two parallel vectors is 0. So theta equal to 0. So P dot Q is equal to P into Q into cos of 0. So cos of 0 is 1. We know. So the answer will be equal to P and Q. That is the magnitude of the both vectors. Now, the next case, when the two vectors are anti-parallel, that is, the angle between them is 180. This is a vector P and this is another vector Q. So these two vectors, the direction of the P and Q vector are exactly opposite. They are anti-parallel. So the angle between the two vectors, this angle is 180 degrees. So if theta is 180 degrees, then P dot Q, the product or the scalar product of the two vectors P and Q will be P dot Q is P into Q into cosine of 180 degrees. But we know cosine of 180 degrees is minus 1. So that will be equal to P into Q into minus 1. That is equal to minus PQ. So the product of two anti-parallel vector is the minus sign and the product of the magnitude of the two vectors. The third case is when the two vectors are perpendicular to each other. That is, this is P is one vector and Q is another vector. So P is perpendicular to Q. So angle between the vector P and Q is 90 degrees. So P dot Q equal to P into Q into the cosine of angle between them, but the cosine of angle is 90. But we know cos of 90 is 0. So that is equal to 0. Now here one thing remained, that is when the two vectors are parallel. म्हणजे ज्या वेळेला जसे I हा युनिट वेक्टर अलॉंग द x ऍक्सिस आहे, J हा युनिट वेक्टर अलॉंग द y ऍक्सिस आहे, K हा युनिट वेक्टर अलॉंग z ऍक्सिस आहे. मग I चा मॅग्निट्यूड किती आहे 1 आणि I ची डायरेक्शन काय आहे अलॉंग द x ऍक्सिस. J चा मॅग्निट्यूड किती आहे 1 आणि J ची डायरेक्शन कशी आहे अलॉंग द y ऍक्सिस. K चा मॅग्निट्यूड किती आहे 1 आणि K ची डायरेक्शन कशी आहे अलॉंग द z ऍक्सिस. सो मग हे I unit vector along the x-axis into multiplied by again I, that is the unit vector along the x-axis. मग अशा या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर आन्सर काय मिळतं, जे पॅरलल वेक्टर्स आहेत किंवा सेम डायरेक्शन मध्ये वेक्टर्स आहेत त्यांचं आन्सर काय मिळतं, प्रोडक्ट ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द टू वेक्टर्स. पण इथे I चा मॅग्निट्यूड आहे 1, दुसऱ्या I चा पण मॅग्निट्यूड आहे 1. सो 1 into 1 is 1. So the answer is, so the product of I, unit vector I with again unit vector I dot I is 1. Similarly for J dot J, similarly कारण याचा पण मॅग्निट्यूड 1 आहे, याचा पण मॅग्निट्यूड 1 आहे, त्याच्यामधला अँगल 0 आहे. Similarly K vector which are the unit vector along the z direction. So K dot K, याचा मॅग्निट्यूड 1 आहे, K चा दुसऱ्या K चा पण मॅग्निट्यूड 1 आहे आणि अँगल बिटवीन देम इज 0. So K dot K is 1. So I dot I equal to J dot J is equal to K dot K is equal to 1. But here, in the last case, when they are perpendicular, I dot J, I unit vector along the x direction, J unit vector along the y direction. मग आता हा x आणि हा y. So this is x and this is y. The angle between them is 90. We know that the angle between the x-axis and the y-axis is 90. So I dot J is equal to, we know that they are perpendicular to each other. So cos of 90 is 0. So I dot J is 0 because they are perpendicular vectors. J dot K is 0
because again they are perpendicular vectors. The angle between them is 90 and cos of 90 is 0. Similarly, k dot I is also equal to 0. That is, we sum up when the two vectors are perpendicular to each other, then their dot product is 0. When two vectors are parallel to each other, their dot product is the product of the two vectors. And when two vectors are antiparallel to each other, their dot product is negative sign or minus into is the magnitude of the two vectors multiplied by minus 1. That is minus into the product of the two vectors. Next is when two vectors which are to be multiplied by the scalar multiplication, if they are exactly same vector, म्हणजे जर p हा vector exactly q, p म्हणजेच q आहे किंवा p equal to q आहे, p exactly q सारखा आहे. So how are they multiplied? मग आपल्याला माहिती आहे that p dot q is p into q into cos theta. This is our definition of scalar multiplication. Now p आणि q हे सेम आहे, सिमिलर वेक्टर्स आहेत, p equal to q आहे, म्हणून मॅग्निट्यूड ऑफ p equal to मॅग्निट्यूड ऑफ q. म्हणून आपण कसं लिहू शकतो, p dot q, वेक्टर p dot वेक्टर q is p into, इथे q च्या ऐवजी मी काय लिहिलं, p लिहिलं, into दोघंही वेक्टर कशी आहेत, सेम आहे, म्हणजे त्यांची डायरेक्शन पण सेम आहे, त्यांचं मॅग्निट्यूड पण सेम आहे. मग त्यांचे डायरेक्शन जर सेम असतील तर ते पॅरलल वेक्टर्स झाले. मग पॅरलल वेक्टर्स झाले म्हणजे त्यांच्यामधला अँगल किती झाला, 0 झाला. So cos of, but we know cos of 0 is 1. So p dot q is p square. Similarly, p dot q is, आता इथे आपण p into q into cos theta. पण मग मी ह्या p च्या ऐवजी काय लिहिलेलं आहे तर q. So p dot q is equal to q into cos of 0. कारण दोघांमधला अँगल 0 आहे. So p dot q is q square. म्हणजे जेव्हा दोन वेक्टर्स हे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन मध्ये सेम असतात, दॅट इज व्हेन टू वेक्टर्स आर एक्झॅक्टली सेम इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, दे आर इक्वल वेक्टर्स, देन द स्केलर प्रोडक्ट will be the magnitude of the square of one vector, or the magnitude of the square, that is p dot q is equal to p square plus, or it is also equal to q square. P dot vector q is p square, which is also equal to q square because p and q are same, equal. So here we have completed 5 characteristics of the scalar product. Thank you.